7 महिने झालं आम्ही सगळ्यांना म्हणजे आंदोलनाला बसलो होतो. 7 महिन्यांपासून आंदोलन हे ते सगळं करायला लागलो. सगळ्यांना आता आत्मदहन बी करण्याचा अर्ज दिला आम्ही. जीव चालला महानगरपालिकेमध्ये जाऊन आत्मदहन करायला लागला. जीव जायला आम्हाला थोडं कमी होतं, पण महानगरपालिका आमच्याकडं दखल द्यायला तयार नाही आहे. मेलं तर मेलं, गरिबाची काय दात घेतल्या जात नाही, फक्त पैसेवाल्यांची दात घेतली जाते इथं. असं आम्हाला आता कळून चुकलं आहे. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने चाललो, ते त्यांना हे होत नाही आहे, पचत नाही. पण पैसेवाल्यांच्या गोष्टी लगेच त्यांनी मान्य करतात. गरिबाकडं काही पैसा नाही आहे द्यायला, का पैसे देऊन काय कुठले कामं होत नाहीत त्यांचे. मग आता आम्ही सगळ्यांना सगळीकडं झालं आमचं जाऊन. आता आम्ही कंटाळून गेलो इतका. आम्ही आमचा जीव आता ह्याला आला आहे ना, जीव गेला तरी पण काय हरकत नाही आता. मग आता आम्ही एवढे दिवस सगळं हे पाठपुरावा करून सुद्धा आमच्याकडं कोण लक्ष द्यायला तयार नाही आहे. तर आता शेवट पर्याय आमचा पहिला, आमच्या जरी जीवाला काय झालं, मंगल कार्याचा मालक गुलाम पैलवान आणि उपायुक्त हे विना पवार आणि सचिन बुर्ला हे सर्वजण आमच्या जर जीवाला बरं वाईट काय झालं तर हे जबाबदार असतील. आम्ही आमरण उपोषणला बसणार आहे सोमवारपासून. आमचं आमरण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आहे तोपर्यंत आमचं आमरण उपोषण सुटणार नाही आहे, हेच महानगरपालिकेला सांगायचं. मी आंदोलनाला बसलो होतो. 10 दिवस आंदोलन केलं. मग परतनं 25 तारखेपर्यंत आम्हाला टाईम दिले. तिथनं आम्ही पालिकेच्या साहेबांना, आयुक्ताला आणि तिथल्या मॅडमला सगळ्यांना भेटलो. सगळीकडे आमचे पाठपुरावे गेलेले आहेत, तरीसुद्धा आमची दखल घ्यायला कोण नाही. आता आम्ही आमर उपोषण करायला बसणार आहोत. तर आम्ही मेलो तरी पण काय हरकत नाही असं त्या लोकांना वाटायला लागले. आम्ही मेलो तर मेलो, उपोषण करतच आम्ही तिथं मरणार आहे. पण त्याचे जिम्मेदार राहणार आहे आपला गुलाब पैलवान आणि बुर्ला आणि ते महानगरपालिकेचे जे आमचे जे कागदपत्र त्यांनी विणकारल्यात ते लोक. आता आमचा जीव गेला तरी हरकत नाही. सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमधला जो विषय घेऊन आम्ही गेल्या 7 महिन्यापासून जे बेघर, जे दलित कुटुंबाला निवारा मिळवण्यासाठी जो संघर्ष सुरू आहे, त्या संघर्षाला या ठिकाणी आम्ही यश मिळेल या उद्देशानं गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही इथं पाठपुरावा करतो आहे. सोलापूर महानगरपालिका असतील, जिल्हाधिकारी असेल व भूमी मालमत्ता असेल, अतिक्रमण विभाग असेल, समाज कल्याण असेल, यांना सर्व काही बाबी आम्ही निदर्शनात आणून दाखवलं की हे जे दलित समाजाचे घरं पाडून जे पार्किंगसाठी खाजगी व्यवसायासाठी ही जागा दिली ते अत्यंत चुकीचं आहे. तो ठराव चुकीचा आहे आणि तो ठराव रद्द व्हावा या मागणीसाठी गेल्या आम्ही अनेक दिवसापासून आंदोलनाला बसलो होतो. आम्हाला सोलापूर महानगरपालिकेकडून असं पत्र देण्यात आलं की याच्यावर आम्ही कारवाई करून तुम्हाला नक्कीच न्याय मिळवू देतो म्हणून असं म्हणल्यानंतर ना आमच्या आंदोलनाला स्थगिती करण्यात आली. आंदोलनाला स्थगित करत असताना मी त्या ठिकाणी त्यांना सोलापूर महानगरपालिका उपायुक्त, आयुक्त यांना आम्ही पत्र दिलं की येणाऱ्या 25 तारखेला जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही या सर्व कुटुंबाला घेऊन आत्मदहन करणार आहे. 12 दिवस अगोदर मी पत्र दिलो आहे आणि त्यांना कळवलं आहे की आम्ही आत्मदहन करणार आहे. परंतु त्यांना असं वाटतं की हे दलिताचे लोक हे मरू दे आणि तिथं जाऊ दे, परंतु जे दणदांडगे, जे पैसेवाले आहेत ते तिथं राहिले पाहिजे. मात्र असा उद्देश या सोलापूर महानगरपालिकेला दिसला. त्या न इलाजाने आम्ही त्या ठिकाणी जाऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासनाने आमचं आंदोलन त्या ठिकाणी अडवलं. अंगावर अक्षरशः ही आमची माता बहिणी डिझेल ओतून घेतली कटाळून की आम्हाला या ठिकाणी निवारा द्या, आम्हाला घर द्या, जो आमच्या हक्काचं घर तुम्ही पाडलंय. त्यासाठी न इलाजाने डिझेल ओतून घेतल्यानंतरनं आम्हाला दुसऱ्या दिवशी आमच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करत असताना मला असं म्हणायचं आहे की एखाद्या कार्यालयाला जर आपण पत्र दिलं तर त्या कार्यालयाकडून पत्राचं उत्तर अपेक्षित आहे किंवा पोलीस प्रशासनाला त्यांनी कळवलं गरजेचं आहे. परंतु तसं न होता आमच्यावर गुन्हा दाखल झाला. ठीक आहे, प्रशासनाने गुन्हा दाखल केला तो ठीक आहे, मान्य आहे. आम्हाला तसे 10 गुन्हे दाखल होऊ द्या, चालेल. परंतु अशी बाब आहे, आज खरंच गंमत अशी म्हणावं लागेल, गंमतच म्हणावं लागेल. आम्हाला खरोखर आम्ही अक्षरशः रडतोय, आम्ही निवारासाठी भांडतोय, आम्ही जीव द्यायला तयार आहे.
परंतु या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त आणि तो सतीश बुर्ला हे आणि ते गुलाम पैलवान मंगल कार्यालयाचा मालक ह्यांनी खरंच आमची गंमत लावलेली आहे. ह्यांना आमच्या जीवाशी परवा नाही, कशाची घेणं देणं नाही. सुट्टी दिवशी ठराव करून तिथं ते कसलंही आरक्षण नसताना त्या ठिकाणी ती जागा पार्किंगसाठी खाजगी व्यवसायासाठी दिली. ते अत्यंत चुकीचं आहे. हे सर्व आम्ही निदर्शनात आलं आणि त्या भाडेपट्ट्या करारामध्ये असा साफ उल्लेख आहे. मुद्दा क्रमांक 14मध्ये जे क्रमांक आहे त्याच्यामध्ये साफ उल्लेख आहे. जर भविष्यात इथं जर अडथळा निर्माण झाला तर हा ठराव रद्द करण्यात येईल. आणि 20 क्रमांक मुद्द्यामध्ये तिथं असं सुद्धा दिलेलं आहे, जर नागरिकाची या ठिकाणी तक्रार आली तर साफपणे उघडपणे त्या ठरावामध्ये असा उल्लेख असताना देखील हा ठराव रद्द करण्याचा अधिकार सोलापूर महानगरपालिकेला आहे. असं असताना देखील सोलापूर महानगरपालिका आमचे कुठलंही म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही, तो ठराव रद्द करायला तयार नाही. उलट आम्हाला ज्या दिवशी 25 तारखेला सांगण्यात आलं 4 दिवसात तुमचा जे प्रश्न आहे मार्गी लावू, परंतु आज सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी आम्हाला बसवलं, आमची भेट घेतली नाही. आम्ही सांगतोय तर आमच्या समोर निघून गेले. ते कशाला तोंड लपवले ते आम्हाला लक्षात आलं. त्यांनी भरपूर पैसे घेतलेत त्या मंगल कार्यालयावाल्याकडनं, हे आम्हाला सिद्ध झालं. आणि जे उपायुक्त आहेत, जे उपायुक्त आम्हाला त्या दिवशी मोठमोठ्या गप्पा मारल्या, मोठमोठ्या आम्हाला आश्वासन दिलं, आम्हाला सांगितलं नाही ना हे चुकीचं झालं आणि आम्ही नक्की कारवाई करतो, तीच उपायुक्त मॅडम आज आम्हाला म्हणते की तुम्हाला तिथं ते भाडे तत्वावर देता येत नाही, तिथं तुम्हाला ती जागा, तुम्ही का तिथले रहिवासी आहे का, हे आहे का, ती आहे का, अमुक तमुक त्या ठिकाणी त्यांनी घराणं घातलं. आणि तो सतीश बुर्ला जो अधिकारी आहे भूमी मालमत्त्याचा, तो अधिकाऱ्याचा या ठिकाणी भांडाफोड लवकरच मी करणार आहे. त्यांनी किती पैसे घेतले, कसा ठराव झाला, कुठून पैसे घेतले, काय झालं, हे सगळं मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडणार आहे. परंतु असं असताना दुर्दैव ह्याचं आहे की सोलापूर महानगरपालिकेकडून आम्हाला या ठिकाणी न्याय मिळत नाही हे दिसतंय. त्यामुळं आज आम्ही माननीय सोलापूर जिल्हा अधिकारी यांना भेटण्यासाठी आलतो, परंतु ते जरा त्यांची भेट झाली नसल्यामुळे या ठिकाणी नायक तहसीलदार गायकवाड मॅडम यांना आम्ही पत्र दिलं आणि त्यांना मॅडमला सांगितलं तुम्ही जरा याचा पाठपुरावा करा मॅडम. तर आम्ही येणाऱ्या सोमवारपासून माननीय सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या ठिकाणी आमच्या जे माता बहिणी आहेत, हे माता बहिणी फक्त लेडीज जे माता बहिणी आहेत ते आमरण उपोषणला बसणार आहेत. आणि ह्याच्यात जबाबदार काय झालं, ह्यांच्या जीवास बरं काय वाईट झालं तर ह्याचं जबाबदार गुलाम पैलवान मंगल कार्यालयावाला मालक सचिन ओंबासे आणि हे जे पवार मॅडम आहेत ते पवार मॅडम आणि सतीश बुर्ला हे असतील. या ठिकाणी आम्हाला असं म्हणावं लागेल, आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला न इलाजाने मरणं हे भाग आहे. कारण शासनाचं धोरण असताना जर सोलापूर महानगरपालिका ऐकत नसेल, त्या मंगल कार्यालयाला पाठीशी घालत असेल तर आम्हाला न्याय मिळणार नाही. दंडदाडग्याला या ठिकाणी त्याचं ऐकलं जातं आहे, त्याला खुर्ची दिली जाते, त्याला बसवलं जातं, पैशाच्या जोरावर काही केलं जातं आहे, परंतु गरिबाला या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका आयुक्त मात्र कसलंही ऐकून घ्यायला तयार नाही. आम्ही पूर्ण जवळपास 7 महिन्यापासून ह्यांनी हा ठराव कसा झाला, त्या ठिकाणी आरक्षण नाही, कुठल्या पद्धतीने झाला, लोकवस्ती आहे, हे तिथं राहणारे आहेत, राहणाऱ्या लोकांचे घरं पाडून जर त्यांनी अतिक्रमण विभागाने जर त्याला हे देत असेल, हा चुकीचा आहे म्हणून असं पूर्ण दाखवलं तरी देखील ते मान्य करायला तयार नाही. न इलाजाने हे आमचे माता बहिणी आता आमरण उपोषणला सोमवारपासून बसणार आहेत.